नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार सकारात्मक. कर्मचाऱ्यांचे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे विशेष लक्ष. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर कर्मचाऱ्यांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. येत्या काही महिन्यात आता देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत आणि आता अशा परिस्थितीत सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. अशाच परिस्थितीत कर्मचाऱ्यांसाठी देखील अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना जुनी पेन्शन योजनेसोबतच कर्मचाऱ्यांच्या इतर प्रलंबित मागण्याबाबतही सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल असेही म्हटले आहे. शिंदे यांनी या महिन्याअखेर होणाऱ्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्मचाऱ्यांच्या इतर प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असेही सांगितले आहे. फक्त जुनी पेन्शन योजनेच्या मागणीवर सरकार सकारात्मक आहे असेही नाही, तर राज्य कर्मचाऱ्यांच्या इतर प्रलंबित मागण्यांबाबतही सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे सेवा वर्ष 10, 20 आणि 30 झालेले आहे अशांना आश्वासित प्रगती योजनेतील ₹5,400 ग्रेड पेची मर्यादा सरसकट रद्द करण्याबाबतची ग्वाहीही शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे आता महिन्याअखेर होणाऱ्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्मचाऱ्यांची ही मागणी पूर्ण होणार का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. यासोबतच राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करणे तसेच अन्य महत्त्वपूर्ण मागण्यांबाबतही सरकार सकारात्मक असून त्या संदर्भात बैठक घेण्यास मुख्य सचिवांना सांगितले जाईल असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. सध्या राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अ, ब आणि क संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 58 वर्ष एवढे आहे. मात्र यामध्ये आणखी 2 वर्षांची वाढ व्हावी अशी ही मागणी होत आहे. दरम्यान ही मागणी आता लवकरच पूर्ण होईल का असे चित्र आता तयार होत आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत नमस्कार.